दिस इज संदीप। ये रोज गाँव वालों से लिफ्ट लेकर कबड्डी सीखने जाता है। आणि वडील नाही मला, वडील वाले लहानपणी सोडलेली सगळं आईनेच केलं, सगळं आईनेच केलं. आणि मध्ये मध्ये माझी परिस्थिती पण नव्हती, लय खतरनाक परिस्थिती. काय सध्या वडील नसल्यामुळे सध्या आईला एकट्याला करायला लागत, काम नाही, पैसा नाही, काही नाही. पण मम्मी काही मावशी जिकडे कामाला जाते, 15 दिवसापासून तिथंच कामाला आहे, कारण तिथे काम नाहीत ना. आईने सगळं केलं माझं. और क्या है संदीप का सपना? स्वप्न आहे प्रो कबड्डी खेळायचं, प्रो कबड्डी खेळायचं. मग एवढं मोठं स्वप्न बघायला भीती नाही वाटत? मग त्याच्यात ते करायचं असेल ना आपल्याला, स्वप्न काहीतरी बनायचं म्हणतात. सरचा पैसा पुढे आहे मला, सर म्हणते तू करून काय होईल ते बघू. सर सकाळी जिम नाही, मला संध्या आज जिम पण लावली. इसके सर है प्रशांत लबड़े। This man has trained and sent 4 boys from the village to pro kabaddi and now they play for celebrity teams. आमचे विद्यार्थी राहुल बनले. जो आता जयपूर पिंक पॅन्थर जो खेळतो कबड्डी मध्ये, आणि सर्व मुलं आहेत ना एकदम सर्वसामान्य कुटुंबातले, एकदम हालाकीच्या परिस्थितीतून गेले. ते ऊसतोडी कामगार, त्याचे वडील ऊसतोड करतात. तुमचं काय स्वप्न आहे शाळेसाठी? शाळेमधून परत आपल्या भारतासाठी कोणतरी खेळाडू प्रेसिडेंट झाला पाहिजे आपल्या इंडियासाठी. फ्लड से कबड्डी का ग्राउंड और जिम तबाह हो के भी सर झुके नहीं। संदीप का सपना जो पूरा करना है। आईसाठी काय स्वप्न तुझी? माझ्या आईसाठी माझी आई बघते एकच म्हणजे तू बघते चांगला हो, हुशार राहा, प्रो कबड्डी खेळायचं, याचं एवढंच स्वप्न आहे. माझं पण स्वप्न प्रो कबड्डी खेळायचं. खूप भारी. प्रशांत सरांनी स्वप्नाला दिशा दिली, आता संदीप स्वतःच्या नशिबाचा रेट आहे.